या बातमीचे प्रायोजक आहे SKCNG पंप. आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी मंचर, पारनेर, अहिल्यानगर येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने विशेष निरंकारी सत्संग कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. निरंकारी सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रद्धाळू, स्थानिक नागरिक आणि जिज्ञासूंनी उपस्थिती लावली. रायगड चिपळूण झोनचे झोनल इन्चार्ज श्री प्रकाश म्हात्रे यांनी ब्रह्मज्ञान, प्रेम, सेवा, मानवता आणि सद्भावनेचा संदेश देत सद्गुरूंच्या मार्गावर चालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भक्तिमय भजन आणि प्रेरणादायी विचारांमधून समाजात शांतता, बंधुता आणि नैतिक मूल्ये रुजवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक सत्संग सदस्य आणि सेवादल सदस्यांचे विशेष योगदान राहिले. शेवटी अहिल्यानगर झोनचे झोनल इन्चार्ज श्री हरीश खुपचंदानी यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. आज पराशर ऋषींच्या पावनभूमीमध्ये संत निरंकारी सेवा मंडळाच्या वतीनं जो सत्संगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तो आमच्या पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांची, कष्टकरी जनतेची कामधेनू आहे. या ठिकाणी गोरगरीब जनतेच्या शेतमालाला योग्य बाजार भाव देण्याचा काम आमच्या सर्व सभापती, उपसभापती, बाजार समितीचे जे घटक आहेत, व्यापारी वर्ग यांच्या वतीनं केला जातो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचं ज्या दिवशी ठरलं, गुरुवारी 26 तारखेला या ठिकाणी स्वच्छता अभियान या संत निरंकारी मंडळाच्या वतीनं अतिशय, म्हणजे यापूर्वी बाजार समितीची कधीही स्वच्छता एवढी झाली नाही, अतिशय मनभावे स्वच्छता या ठिकाणी झाली. आणि आज या महात्म्यांच्या पदस्पर्शामुळे गुरुवारच्या अगोदर बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजार भाव हे 15 ते 20 रुपये किलोच्या दरम्यान होते, परंतु या महात्म्यांचा या ठिकाणी पाय लागला आणि शेतकऱ्यांच्या मालाला शुक्रवारीच 25 ते 30 रुपयाचा बाजारभाव मिळाला. आणि या पारनेर तालुका हा पूर्णपणे दुष्काळी असणारा तालुका आहे, परंतु वरुण राजाची देवासारखी वाट हा शेतकरी आमच्या तालुक्यातला पाहत आहे. परंतु आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना वरुण राजाची पण मायबाप शेतकऱ्यांवर कृपा झालेली आहे. मी या महात्म्यांच्या मुळेच हा योग या ठिकाणी आलेला आहे. मी संत निरंकारी सेवा मंडळाची थोडीशी गैरसोय आमच्या बाजार समितीकडून झाली, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु यापुढेही आमच्या बाजार समितीच्या संचालक मंडळाला, सभापतींना किंवा व्यापारी वर्गाला आपण जर पुढच्या वर्षी ही सेवा करण्याची संधी दिली तर मी आपला ऋणी राहीन. परत एकदा आपली थोडीशी गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि संत निरंकारी समागम हे महाराष्ट्र राज्याला नव्हे, भारत देशाला नव्हे, निरंकारी जगाला संदेश देणारं स्वच्छतेचं, प्रेमाचं हे निरंकारी मिशन आणि जीवन कसं जगायचं याचं सातत्य, नैतिकतेचं काम निरंकारी मिशन अख्ख्या जगामध्ये करत आहे. आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी आज आमची कष्टकरी मायबाप जनतेची कामधेनू बाजार समितीमध्ये निरंकारी मिशनचे सर्व राज्यातील महात्मे या ठिकाणी आला, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारे वरुण राजांनी सुद्धा आणि माझे कष्टकरी मायबाप जनतेच्या कामधेनूमध्ये जे बाजार समितीमध्ये कांद्याचा व्यापार होतो, त्या कांद्याचे भाव सुद्धा महात्म्यांच्या पदस्पर्शाने 10 रुपयांनी वाढलेला आहे. याचा आम्हाला प्रायश्चित्त या ठिकाणी नक्कीच जाणून